शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक अमित शेळके, नगरसेवक दीपक गोंदकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व नामदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेत शिर्डीतील विविध स्तरांतील विकास कामांबाबत निवेदन देत आग्रही मागणी केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन देत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहराला राज्य व केंद्राकडून भरीव निधीची मागणी केली. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना शिर्डी नगर परिषद व श्री साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांना शासनाच्या योजनेतून आरोग्य सेवा मिळण्याबाबत मागणी केली. तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांना शिर्डीत अन्न व औषध प्रशासनाची अन्न तपासणीसाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभी करावी याबाबत निवेदन दिलं असून महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे शिर्डीत महिला व मुलांच्या बाबतीत घडणाऱ्या गंभीर घटना थांबवण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करत पथक निर्माण करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते, रमेश भाऊ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली या निवेदनावर नगरसेवक निलेश दादा कोते, नगरसेवक अमित शेळके, नगरसेवक दीपक गोंदकर यांच्या सह्या आहेत. नमस्कार. काल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राबाईंनी अजितदादा पवार यांची भेट घेतली. प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडे नाशिक येथील कुंभमेळा जो होतोय त्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी शहरामध्ये कशा पद्धतीनं केंद्र व राज्याकडून जास्तीत जास्त भरीव निधी शिर्डीला मिळेल, जेणेकरून शिर्डीतले रखडलेले कामे हे मार्गी लागतील, याबाबत त्यांना निवेदन दिलं. त्याचबरोबर शिर्डी शहरात आम्ही त्यांना कल्पना दिली की शिर्डी शहरात व शिर्डी नगर परिषदेमध्ये आम्ही माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो व ते पण त्याच्यात सकारात्मक घेऊन कशा पद्धतीनं कामं लगेच मार्गी लागतील अशाच पद्धतीनं ते कारवाई करतात. त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री मॅडमला आम्ही शिर्डी शहरातील जे काय ओपन स्पेस आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला चांगले आउटडोर हॉल्स आणि इनडोर गेम्सचे हॉल्स आपल्याला करता येतील, क्रिएट करता येतील आणि एक चांगलं क्रीडांगण हे आपल्याला करता येईल, त्या संदर्भात आम्ही निधीची मागणी केली. त्याचबरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही नरहरी झिरवाळ साहेबांना शिर्डी शहरामध्ये असंख्य हॉटेल्स आहेत, श्री साईबाबांचं प्रसादालय आहे, आसपास खूप हॉटेल्स आहेत, मोठी हॉटेल इंडस्ट्री आहे आणि वारंवार येणाऱ्या तक्रारी FDA मार्फत जे काय कारवाई आता होतीये त्या मार्फत आपण एक शिर्डी शहरातच एक चांगली फूड टेस्टिंग अँड रिसर्च लॅबोरेटरी ही शिर्डी शहरातच उभी करावी, जेणेकरून ह्या गोष्टीची टेस्टिंग वारंवार करता येईल आणि एक जो अन्न विक्रेता आहे, जो फूड प्रोडक्ट्स विकणारा आहे त्याला एक धाक राहील का बा आपल्याला क्वालिटी द्यावाच लागेल, जेणेकरून ही जर लॅबोरेटरी शिर्डी जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींच्या जे बेकायदेशीर चालू याला आळा बसेल. त्याबाबत आम्ही त्यांना आणि वेळ पण वाचेल आणि त्याबद्दल त्याबाबत त्यांना आम्ही निवेदन दिलं. त्याचबरोबर आम्ही माननीय श्री आरोग्यमंत्री आबिटकर साहेब व हसन मुश्रीफ साहेब यांना असं निवेदन दिलं की शिर्डी शहरात ESIC मध्ये दर महिन्याला पगारामध्ये कट होणारे असंख्य कर्मचारी आहेत. त्यामध्ये शिर्डी नगर परिषदेचे सुमारे 300 ते 400 कर्मचारी आहेत, श्री सेवा संस्थांचे कंत्राट कर्मचारी आहेत. तर हे सर्व कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला ESIC मध्ये पैसे कट होतात, परंतु त्यांना त्याचा लाभ होत नाही, त्यांना यासाठी बाहेर जावं लागतं. तर तो लाभ आपण शिर्डीमधील श्री सेवा संस्थांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे चालू करावे सुविधा. ESIC हा काय नेमका प्रकार आहे? ESIC ही अशी एक शासनाची योजना आहे ज्यामध्ये पगारातून सर्टन अमाऊंट ही कट होती आणि ती राज्य शासनाकडे जमा होती आणि त्या पैशातून किंवा अजून त्याच्यात अनुदान टाकून राज्य शासन हे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतं. त्यांना लागणारा जो काय खर्च आहे तो एक ठरलेले स्लॅब्स आहेत ते त्या पद्धतीने त्याच्यात खर्च करता येतं आणि शासन त्याच्यामध्ये अनुदान व सबसिडी देते आरोग्याच्या खर्चाच्या दृष्टीने. तर ती एक
योजना आपल्याला ऑलरेडी आपल्याकडे शासनाकडून आपल्या कर्मचाऱ्यांना लागू आहे. त्यांच्या पगारातून पैसे पण कट होत आहेत, परंतु त्यांना त्याचा लाभ होत नाही. तर त्याकरिता साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे श्री सेवा संस्थांचं आपल्या, तिथं ही सुविधा उपलब्ध व्हावी त्याकरिता आम्ही त्यांना निवेदन दिलं व तसं आम्ही पुढील कारवाई करण्यासाठी त्यांना विनंती केली व त्यांनी त्याची मान्यता देऊन सदर ती कारवाई कशी पुढे जाईल त्यासाठी त्यांनी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं. त्याचबरोबर आम्ही बाल व महिला कल्याण मंत्री आदितीताईंना पण आम्ही निवेदन दिलं. त्यांच्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की शिर्डीमध्ये होणाऱ्या चाइल्ड ट्रॅफिकिंग व वुमेन ट्रॅफिकिंग हा विषय खूप जिव्हाळीचा झालेला आहे. वारंवार अशा घटना समोर येत आहेत. तर या घटना कशा आपल्याला थांबवता येतील. शिर्डी शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ठिकाण असून श्री साईबाबांची एक पवित्र नगरी आहे, जिथं हे कार्य व्हायलाच नको यासाठी आपण एक टास्क फोर्स शिर्डी शहरामध्ये नेमावे, जेणेकरून एक उच्च अधिकारी याचं ऑफिस राहिलं ती ह्या गोष्टींवर कंट्रोल येईल व ह्या गोष्टी शिर्डी शहरात घडणारच नाही याच्या दृष्टीने आम्हाला पुढं कारवाई करता येईल व ह्या गोष्टी कशा पद्धतीनं या गोष्टीला आळ बसून शहर अतिशय म्हणजे एकदम कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता शहरात लोक राहतील, ते एक चांगलं वातावरण, प्रफुल्लित वातावरण साईनगरीत राहील अशासाठी आम्ही त्यांना विनंती केली व त्यांनी ती पण गोष्टीला पाठपुरावा करू अशी त्यांनी मला ग्वाही दिली. हे सर्व करीत असताना माझ्याबरोबर माझे सहकारी शिर्डी शहर अध्यक्ष माननीय दीपक गोंदकर पाटील, जे आरोग्य सभापती पण आहे शिर्डी नगर परिषदेचे, त्याचबरोबर शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष व नगरसेवक माननीय निलेश दादा कोते पाटील यांनी आम्ही सर्वांनी मिळून हे सर्व कार्य केलं. हे सर्व करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन माननीय बाबासाहेब आप्पा कोते पाटील व माननीय रमेश भाऊ गोंदकर पाटील आमचे ज्येष्ठ नेते यांचंही झालं. त्याचबरोबर कोपरगाव तालुक्याचे आमदार आमचे नेते माननीय आशुतोष दादा काळेसाहेब यांचं वारंवार आम्हाला मार्गदर्शन असतंच. यांच्याशी आम्ही या विषयांवर चर्चा केली. असे अनेक नेत्यांच्या आम्ही सहकार्याने शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिर्डी नगर परिषद व असं काही नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा याचा पाठपुरावा, प्रत्येक पक्ष, प्रत्येक सामाजिक संघटना व शिर्डी शहरातील प्रत्येक नागरिक याचा पाठपुरावा करत होता, करत आहे, करत राहणार आणि 100% याला आपल्याला न्याय भेटेल. शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई विष्णू थोरात मॅडम व शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माननीय अभयभैया शेळके पाटील हेही या बाबतीत सकारात्मक भूमिका असून यांनी पण वारंवार या विषयी सभागृहात असतील, सभागृहाच्या बाहेर असतील, जिथं गरजेचे तिथं त्यांनी हे विषय घेतलेले आहे व यावर कशा पद्धतीनं मार्ग निघेल याच्यासाठी चर्चा वारंवार आमच्यासारखे सर्व नगरसेवक, माझ्यासारखे सर्व नगरसेवक व सभापती यांच्याबरोबर केलेली आहे. मी त्यासाठी त्यांचे आभार मानतो व माझे सर्व सहकारी नगरसेवक व सभापती हे व शिर्डी नगर परिषद ह्या गोष्टींसाठी तत्पर आहे अशी मी शिर्डीकरांना ग्वाही देतो. त्याचबरोबर मी खूप अभिमानाने सांगेल की आम्हाला माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांचं शिर्डी नगर परिषदेकरिता मार्गदर्शन हे वेळोवेळी होत आहे, होत राहणारच आणि तेही या गोष्टीत पॉझिटिव्हली ऑलरेडी वर्कआउट करतच आहेत आणि अजून कशा पद्धतीनं आम्ही त्यांना विनंती करणार की आपल्याला कशा पद्धतीनं क्विक या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं अंमलबजावणी करता येतील व आपल्याला एक वेगळं शहर निर्माण करता येईल आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डीचं जे आपलं ध्येय हे साध्य करता येईल यासाठी आम्ही वारंवार त्यांना विनंती करणार व त्यांच्याकडून कामं करून घेण्याचा अथक प्रयत्न करणार हीच मी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने ग्वाही देतो. थांबतो. धन्यवाद.